तर आम्हालाही देता येतात अजित पवार. फक्त साहेबांवर बोलणं टाळा एवढं परत एकदा हात जोडून विनंती करतो. तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्याच तोंडावर पडतंय. अध्यक्ष झालात, काय निर्णय घेतला पक्षाच्या भल्यासाठी? जरा जाऊन झारखंडमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, कुठे कुठे नागालँडमध्ये कुठे कुठे आहेत, जाऊन तिथे जाऊन एकदा त्यांना भेट द्या आणि भाषण करा ना तिथे जाऊन. हो, साहेबांनी युएनओ मध्ये भाषण केलं. युएनओ मध्ये ऍग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह मध्ये भाषण केलंय, ते पण इंग्रजी 1.5 तास. दॅट इज शरद पवार. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ शरद पवार. यू आर नॉट इवन अ सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिस्टर शरद पवार. सेंटीमीटर, हे फारच जास्त बोललो सेंटीमीटर मध्ये, अगदीच खाली न्यायचं मला पटलं नाही. तेव्हा अजित पवार, आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा. बोलायला दिलं जाते, आपल्याला तोड नाही म्हणून वाटेल ते बरळू नका. महाराष्ट्राला आवडत नाहीये. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फार लोकप्रिय होताय, तर दिवसेंदिवस तुमच्या लोकप्रियतेमध्ये घट होते. 84 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असेल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या बापासमोर मानही न उचलणारी पोरं आजही महाराष्ट्रात आहेत. आजही असे पुतणे आहेत की काकासमोर मानही उचलत नाही. तुम्ही तर तुमच्या काकाचं राजकीय आयुष्य बर्बाद करायला निघाले. आज खरं सांगा ना महाराष्ट्राला, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हे नाव मिळाल्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊन हे नाव रद्द करा याची मागणी नाही केली? म्हणजे तुम्हाला शरद पवार हे नावच महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर उडवून लावायचंय. हे तुमच्या डोक्यातलं विष हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. अहो, जर तुम्हाला एवढंच प्रेम असतं ना, वंशावळी आणि माझं रक्त आणि तुमचं रक्त आणि मी भाऊ आणि तुम्ही भाऊ, तर मग हा पक्ष त्या काकाच्या हातातनं काढला नसता आणि सांगितलं असतं मी तुमच्या भावाचा मुलगा आहे साहेब, हा पक्ष तुमच्याकडे ठेवा, निशाणी तुमच्याकडे ठेवा, मी वेगळा मार्ग स्वीकारतोय. आणि तुम्ही वेगळा पक्ष आणि वेगळी निशाणी घेतली असती. तुमच्याच वडिलांच्या माननीय अनंतरावांच्या मोठ्या म्हणजे छोट्या साहेबांचे हे मोठे भाऊ ना, किंवा तुमचं जे काय नातं असेल ते रक्तातच होतं ना. मग ह्या रक्तात विष टाकायला कोणी सांगितलं तुम्हाला? दरवेळेस महाराष्ट्रात जाऊन काहीतरी ते भावनिक होतील वगैरे, काय भावनिक वगैरे होणार नाहीत. ते लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो. तो लढेल. तो वयाच्या 84व्या वर्षी पण लढेल आणि लढेल नाही, जिंकेल. तुम्ही आता म्हणाला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे पक्षाचं जे नाव आहे ते तुमच्या गटाला मिळाल्यानंतर ते रद्द करा अशी मागणी त्यांनी केली. ते करतात मागणी, तशी त्यांची तयारी सुरू आहे. म्हणजे साहेबांचं नाव राजकीय पटलावर राहताच कामा नये अशी जे योजना ऐकतात त्यांच्या मनात किती वर्षापासून हा द्वेष साचलेला असेल विचार करा. कोणामुळे उपमुख्यमंत्री झाले, कोणामुळे अर्थमंत्री झाले? अहो, मी साधा प्रश्न विचारतो ना, एवढ्या चुका जितेंद्र आव्हाडने केल्या असत्या तर मला कोणी माफ केलं असतं का? अहो, आम्ही साध्या सुध्या चुका करायचो तर तुम्ही असे कसे खेकसायचे आमच्या अंगावर? हे काय रे, आम्ही काय तुमचं घरचं घेऊन आणलेलं काय, खाल्लेलं काय तुमच्याकडे येऊन? सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की भाषण करून फक्त संसदपटू. भाषण करायला माहिती लागते, भाषण करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. तुम्ही विरोधी बाकावरती येऊन भाषण करायचे. काय भाषण करायचे? तुमचा पीए लिहून द्यायचा आणि त्याच्यात पण विरोधी पक्षावरची जी महत्वाची टीका आहे ते तुम्ही बाजूला काढून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा अपोजिशन लीडर होतात तुम्ही अपोजिशन पार्टीचे लीडर नव्हतात. सत्ताधाऱ्यांच्या टिपांवरती वागणारा अपोजिशन लीडर म्हणजे अजित पवार. त्यांनी दिलेली टिप ही तुम्ही बरोबर सकाळी मांडायचे आणि अपोजिशनचा चाललेला गाडा बरोबर वळवून टाकायचे. म्हणजे सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची व्यूहरचना कोण करायचं? विरोधी पक्षनेते अजित पवार. काय सांगताय तुम्ही लोकांना? हवं आम्ही साक्षीदार आहोत ना तुमच्या प्रत्येक वर्तणुकीचे आम्ही साक्षीदार आहोत.